मकर संक्रांती निमित्त दिलीप सातपुते आणि सातपुते परिवाराच्या वतीनं कल्याणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरातील महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला। दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना सुद्धा थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा, घराबाहेर पडून आपल्या मैत्रिणींसोबत विविध खेळ खेळण्याचा आणि बक्षिसं जिंकण्याचा आनंद त्यांना सुद्धा लुटता यावा, याकरता या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी महिलांकरता खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ताणतणावापासून मुक्त होत परिसरातील महिलांनी एकत्रित येत विविध गमतीशीर खेळांचा मनमुराद आनंद लुटला। आपल्या प्रभागातील नागरिकांमध्ये नेहमी एकोपा राहावा, याकरता सातपुते परिवाराच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। यंदाच्या या उपक्रमात उपस्थित महिलांपैकी 130 महिला भगिनींनी होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग घेतला। यामध्ये मीना बोरा यांना तृतीय क्रमांकाचं चांदीचं नाणं, राधिका विश्वकर्मा यांना द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ हे बक्षीस मिळालं, तर ज्योती भोसले यांना प्रथम क्रमांकाची पैठणी साडी जिंकली। सातपुते परिवारानं उपलब्ध केलेल्या या संधीबद्दल परिसरातील महिलांनी सातपुते परिवाराचे आभार मानले। आजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला। दिलीप दादा सातपुते, ओंकार दादा भैया यांच्या सहभागी वतीने खूपच सुंदर झाला। मी तर 15 वर्ष झाले इथे राहते, मी या कार्यक्रमात कधीच सहभागी होत नाही। हा खास मी ओंकार भाऊसाठी या कार्यक्रमाला सहभागी झाले आणि कार्यक्रम पण खूप छान झाला। धन्यवाद। तर सातपुते परिवाराच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांकरता राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमासंदर्भात दिलीप सातपुते यांनी अधिक माहिती दिली आहे। गेले 15 ते 17 वर्षापासून भूषणनगर भागामध्ये केडगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। यामध्ये भागवत कथा असेल किंवा वेगवेगळे रामायण असेल, विविध जे समाजाला उपयोगी असे कार्यक्रम मागील 15-17 वर्षापासून राबवण्यात येत आहेत। त्यातली त्यात अत्यंत आनंदाचा असा जो कार्यक्रम असतो तो हळदी कुंकवाचा, आणि हळदी कुंकवानिमित्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे आपल्या धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत चांगला सण ज्याला म्हणतो की ज्यांचे कुणाचे एकमेकाशी जमत नसेल त्यांच्यासाठी तो सण निसर्गाने निर्माण केलेला आहे। याच्यामधून सामाजिक एकोपा किंवा जोपासण्याचं काम होत असतं। शेजारणीचे भांडणं असतील ते संक्रांतीच्या दिवशी मिटत असतात, म्हणून हा सण सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात भूषणनगरमध्ये साजरा करण्यात येत असतो। आत्ता हा कार्यक्रम झाला, जवळपास 1000 ते 1500 महिलांनी यामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला। खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये 130 महिला भगिनींनी सहभाग घेतला होता। त्याच्यामध्ये 3 विजेते या ठिकाणी आता त्यांनाच बक्षीस वितरण झालेलं आहे। या पुढील काळामध्ये आणखी विविध कार्यक्रमातून लोक एकत्र कसे येतील आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल यासाठी कल्याणी प्रतिष्ठान प्रयत्न करीत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।